नंतर 2005 मध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी पेन्शन नाकारण्याच्या संदर्भातला पुन्हा एक वेळा कायदा झाला। हे सांगण्याचं कारण याच्यासाठी की शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रयोग केल्यानंतर हे सर्व शिक्षक हे काळाच्या ओघामध्ये सर्व स्वीकारतात आणि म्हणून राज्यावरच्या सर्व संघटनांच्या अध्यक्षांना मी विशेष असे आभार मानतो की त्यांनी आपल्यातले जे काही मतांतर बाजूला ठेवून या ठिकाणी हा महाराष्ट्रातला भव्य असा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि म्हणून आमच्या या सर्व सांगण्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपला मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे, लक्षात असू द्या। कारण या सर्व गोष्टींमध्ये विशिष्ट लोक काहीतरी शिक्षण विभागामध्ये प्रयोग करत आहेत आणि म्हणून त्याच्या सर्व शिक्षण व्यवस्थेमध्ये तोषित लागते आहे। मित्र, आता जो 5 सप्टेंबरला झालेला कायदा आहे, शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले 14,000 पदं एका शासन निर्णयातून या ठिकाणी रद्द करून टाकली। आणि मग ज्यावेळेला आपल्याला हे सर्व लक्षात आलं, मित्र लक्षात घ्या, आता फक्त द्विशिक्षकी शाळेवर एक कंत्राटी आणला, आपल्यातला एक शिक्षक कमी केला, भविष्यामध्ये आपला जो नियमित शिक्षक आहे तो सुद्धा त्या शाळेवर राहणार नाही, ही याची चाहूल आहे, लक्षात असू द्या। आणि म्हणून हे वेळीच सर्व बंद झालं पाहिजे। शासनाने कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली त्यांची साथ लक्षात घेतली पाहिजे। म्हणून आमच्या शासनानं शिक्षण विभागामध्ये कुठलेही उपक्रम आणून ही लेटमस टेस्ट करू नका अशा पद्धतीची विनंती देखील या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला काही पद्धतीने आंदोलन पुढे न्यावं लागणार आहे। या सर्व विषयामध्ये येणाऱ्या काळात आपण रजा टाकून, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात पहिले शिक्षक वाड्या वस्तीवरच्या विद्यार्थ्यांसाठीची रजा टाकून या जिल्ह्यावर आक्रोश व्यक्त करतो, हे सुद्धा लक्षात असू द्या। आणि म्हणून म्हणतो का सोपवण्याच्या आधी आपण जागलो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। कारण पाठीमागच्या काळात झालेल्या चुका या दुरुस्त करण्याच्या संदर्भातली ही संधी आहे। म्हणून संपूर्ण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या संघटना, पालकांनी देखील या आंदोलनाला फार उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे। मी पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकांचा या ठिकाणी विशेष असे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो।